नमस्कार गाइस, आज मी बनवत आहे संडे स्पेशल साऊथ इंडियन थाली। आता इथे मी सांबर बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजायला घातलेली आहे। डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे सांबर आणि चटणीची तयारी करून घेऊया। आता इथे सांबर बनवण्यासाठी मी लाल भोपळा चिरून घेतलेला आहे। आता इथे चटणी बनवण्यासाठी मिक्सरला खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। आता मी चटणीला फोडणी देत आहे। फोडणी देण्यासाठी मी कढीपत्ता आणि मोहरी घालून मस्त खमंग फोडणी दिलेली आहे। आता चटणी बनवून आपली तयार आहे। लगेच आपण सांबर बनवायला घेऊया। आता सांबर बनवण्यासाठी थोडेसे जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, काश्मीरी लाल पावडर आणि घरगुती मसाला घालून मस्त खमंग फोडणी तयार केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये लाल भोपळा घालून मस्त लाल भोपळा 5 मिनिटं शिजवून घेतलेला आहे आणि घरगुती मसाला घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे भोपळा शिजवण्यासाठी। आता लाल भोपळा आपला शिजलेला आहे। लगेच आपण तुरीची डाळ शिजवून घेतलेली त्याच्यामध्ये घालायची आहे आणि आता आपण लगेच डोसे बनवायला घेऊया। सांबर बनवून तयार आहे, चटणी बनवून तयार आहे। आता आपण डोसा बनवायला घेऊया। आता तुम्ही बघू शकता इथे आपले डोसे किती छान बनतात आणि खूप छान डोसा बनवून तयार आहे आणि माझ्या मुलींनाही खूप डोसा आवडतो, म्हणून म्हटलं चला आज आपण संडे स्पेशल डोसे बनवूया। आता इथे बघा साऊथ इंडियन थाली बनवून तयार आहे आणि रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।